तर काल आपण मार्क्सच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या विचाराबद्दल जे थोडंसं इंट्रोडक्शन काल बघितलंय. हम्म, आणि आता मार्क्सिझमचे मुख्य विचार काय हे आज आपण समजून घेऊया. तर त्याच्या विचाराचे तीन महत्वाचे पैलू आहे. एक तर आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे, दुसरा महत्वाचा पैलू आहे त्याच्या शिकवणीचा किंवा त्याच्या विचाराचा, ते आहे कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी, संघर्षात्मक इतिहास. भूतकाळामध्ये आपण जर का पाहिलं तर आपल्याला संघर्ष दिसून येतात. याचं विश्लेषण आपण करूया थोड्या वेळानंतर. आणि यालाच तो डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणतो. डायलेक्टिकिझम होत राहतं. डायलेक्टिझम हा शब्दाचा अर्थ मी काल तुम्हाला सांगितला. डायलॉग, चर्चा. आणि मग तिसरा त्याच्या विचाराचा महत्वाचा पैलू आहे सायंटिफिक सोशलिझम, शास्त्रीय समाजवादाचा सिद्धांत. आता सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे, सगळ्यात पहिला जो त्याच्या विचाराचा पैलू आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, यालाच मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री म्हणतात, यालाच इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणतात, किंवा यालाच डायलेक्टिकल मटेरियलिझम सुद्धा म्हणतात. डायलेक्टिक मटेरियलिझम इथे आलं, खरं तर हे वरतीच असायला पाहिजे. तर या हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ या पैलूखाली कार्ल मार्क्स आपल्याला सांगतो की इतिहासामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागचं मूळ कारण हे आर्थिक असतं. जसं काल मी एक दोन उदाहरणं दिली. इंग्रज हे 7 समुद्र ओलांडून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये त्यांनी आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून याच्या मागचं महत्वाचं कारण हे आर्थिकच आहे. कारण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. त्यांना कारखान्यातून उत्पन्न काढायचं होतं आणि प्रॉफिट कमवायचं होतं, आणि त्यासाठी त्यांना कच्चा माल पुरवणारी कॉलनी, वसाहत, आणि तसंच त्यांच्या फॅक्टरीमध्ये, त्यांच्या कारखान्यामध्ये तयार झालेल्या मालाला बाजारपेठ पाहिजे होती. आणि या दोन महत्वाच्या कारणामुळे साम्राज्यवाद युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेमध्ये आणि आशियामध्ये पसरवला. आफ्रिका आणि आशियामध्ये त्यांना आपलं गुलाम केलं आणि मग तिथली जी साधन सामग्री होती त्याचा उपयोग आपापल्या देशातील कारखान्यांसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी केला, हे आपल्याला माहिती आहे. तर इतिहासाचा अर्थ लावताना मार्क्सच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी मागे, हे तर एक घटना सांगितली मी, पण या सगळ्या गोष्टी मागे मूळ कारण जे जर का कुठलं असेल तर ते ते आर्थिक कारण असतं, असं कार्ल मार्क्स आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर इतिहासाच्या घटनांचा जो उल्लेख असतो ते खरं तर मनुष्याने केलेल्याच घटना असतात. मनुष्याचं जे ऍक्शन असतात, मनुष्याचे जे कर्म, कर्तृत्व असतं, त्यालाच इतिहासाच्या पानामध्ये स्थान मिळतं. आणि जसं ऐतिहासिक घटना मागे आर्थिक कारण असतं, तर स्वाभाविक रूपानेच मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही आर्थिक लाभ मिळावा, काही ना काही मटेरियल गेन मिळावा, असा प्रत्येक कृतीमागे उद्देश असतो, असं मार्क्स सांगतं. आणि म्हणूनच मार्क्सला मटेरियलिस्टिक फिलॉसॉफर म्हणतात. याच्यापूर्वी हेगेलचं आपण जे पाहिलं ना कालच्या लेक्चरमध्ये, की थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस, हेगेलला आयडियलिस्टिक फिलॉसॉफर म्हटलं जातं. म्हणजे काय, त्याच्या विचारसरणीनुसार आयडिया, विचार हे जास्त महत्वाचे असतात. विचार परिवर्तन झालं की समाजामध्ये परिवर्तन येतं. पण कार्ल मार्क्स आणि त्याचे जे सहयोगी विचारवंत आहे त्यांना मटेरियलिस्टिक फिलॉसॉफर म्हटलं जातं. म्हणजे काय, मटेरियल वर्ल्ड जे असतं, संपत्ती, घर, पैसा, जमीन, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात आणि या गोष्टीवर आधारितच विचार तयार होतात, असं त्यांचं म्हणणं असतं. मटेरियलला ते जास्त महत्व देतात आणि म्हणूनच त्यांना मटेरियलिस्टिक फिलॉसॉफर असं म्हटलं जातं. इतिहासाचा जर का आपण आढावा घेतला तर जेव्हा केव्हा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेले आहे, त्या बदलामुळे फार मोठी क्रांती ही मनुष्याच्या जीवनामध्ये आली. मनुष्याच्या सभ्यतेच्या विकासाची दिशा बदलून गेली. तर म्हणजे काय, उत्पादनाच्या प्रक्रियेमधले बदल हा मनुष्याच्या इतिहासाला प्रभावित करणारा महत्वाची गोष्ट असते, असं कार्ल मार्क्स आपल्याला सांगतं. आणि त्याची चर्चा आता आपण थोड्या वेळाने करूया. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे, जसं की कालभर मी उदाहरण दिलं की आपले पूर्वज अगदी सुरुवातीला खाद्यान्न जंगलातून गोळा करायचे किंवा शिकार करून जगायचे.
पण जसं आणि ते उत्पादनाची प्रक्रिया होती, खाद्यान्न गोळा करणे किंवा शिकार करणे. पण ही उत्पादनाची प्रक्रिया बदल केव्हा? जेव्हा ऍग्रीकल्चर आलं, जेव्हा मनुष्य शेती करायला लागला, शेती मोठ्या प्रमाणात झाली आणि या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल झाल्याबरोबरच काय झालं, की लोक सेटल व्हायला लागले, गावं शहरं अस्तित्वात आली, लोकांना थोडासा वेळ मिळायला लागला आणि वगैरे या सगळ्या कारणामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन आलं. त्याच्यानंतर जे महत्वाचं परिवर्तन आलं ते आलं औद्योगिक क्रांतीनंतर. शेतीवर आधारित जास्तीत जास्त लोक जगायचे, त्याच्यामध्ये परिवर्तन येऊन फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण व्हायला लागलं. शहरीकरण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल बदल झाला, वेगवेगळे प्रोफेशन अस्तित्वात आले आणि मग तेव्हापासून मनुष्याच्या सभ्यतेला एक वेगळी वेगळी दिशा मिळाली. तर म्हणजे काय, कालमागच्या म्हणण्याप्रमाणे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये होणारा बदल हा मनुष्याच्या सभ्यतेला, मनुष्याच्या इतिहासाला आणि मनुष्याच्या विकासाला, जडणघडणीला प्रभावित करणारा फार मोठी घटना असते, असं कार्ल मार्क्स आपल्याला सांगतो. आणि म्हणूनच हे जे बदल येतात उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आलेल्या बदलानुसारच मग धार्मिक, सामाजिक, राजनीतिक आणि सांस्कृतिक बदल येत जातात. तर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये येणारे बदल हे जास्त महत्वाचे असतात असं कार्ल मार्क्स आपल्याला सांगतात. आता इथे बघा, कार्ल मार्क्सने भूतकाळाकडे बघून हे हे सायकल तुम्हाला दिसत असेल. कार्ल मार्क्सने भूतकाळाकडे बघून मनुष्याच्या सभ्यतेचा, मनुष्याच्या समाजाचा कसा टप्प्याटप्प्याने, वेगवेगळ्या टप्प्याने विकास होत गेला याचा आढावा घेतलेला आपल्याला दिसून येतो. सगळ्यात सुरुवातीला जेव्हा मनुष्य खाद्यान्न गोळा करायचा किंवा शिकार करायचा, तेव्हा तो त्याची जी अवस्था होती त्याला कार्ल मार्क्स प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं संबोधन करतो. प्रिमिटिव्ह कम्युनिझम, कम्युनिझम शब्दाचा अर्थ मी काल तुम्हाला सांगितला. कम्युनिझम म्हणजे काय? सगळ्या वस्तू ह्या कॉमन मालकीच्या असतात. कॉमन या शब्दापासून कम्युनिझम या शब्दाचा अर्थ, या शब्दाचा उगम झालेला आहे. तर या प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये काय असायचं, की मनुष्य हा छोट्या छोट्या कबिल्यामध्ये राहायचा. त्याच्यापैकी काही लोक शिकार करायला जायचे, काही लोक मागे राहून त्या आपल्या कबिलाची रक्षा करायचे किंवा स्त्रिया मागे राहायच्या आणि आपल्या मुलांचं संगोपन करायच्या. तर शिकार करून जेव्हा हे लोक परत यायचे, तर आणलेली शिकार ही त्या सगळ्या कबिल्यामध्ये वाटून दिली जायची. म्हणजे काय, ते शिकारीवर फक्त शिकार करणाऱ्या लोकांचा अधिकार न राहता त्या पूर्ण कबिल्याचा अधिकार राहायचा. म्हणजे काय, उत्पादनाच्या प्रक्रियेतून जे उत्पन्न झालं, अर्थातच ते शिकार, ते जे अन्न जे आपण गोळा केलं जंगलातून किंवा शिकार करून जे मांस आणलं, त्या सगळ्यांची मालकी ही कॉमन होती. कोणीही एक त्याला मालकी सांगू शकत नव्हता. आणि याच्या मागचं कारण हे होतं महत्वाचं, की ते जे उत्पन्न होतं ते साठवून ठेवता येत नव्हतं. ते नाहीतरी खराबच झालं असतं. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर हा होता, की एवढंच उत्पन्न व्हायचं की जे तुम्हाला जगण्यासाठी पुरेसं असायचं. बरेचदा जगण्यासाठी सुद्धा अपुरं असायचं. पण ज्याला सरप्लस, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? आपल्या आवश्यकतेनुसार जे एक्स्ट्रा आपल्या जवळ असतं किंवा जे एक्स्ट्रा उत्पन्न आपण करतो त्याला सरप्लस म्हणतात. तर या प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या अवस्थेमध्ये कोणीही कोणाचा मालक नव्हता. कोणीही कोणाला आपलं गुलाम बनवलेलं नव्हतं. कोणीही समान असमान ही भावना नव्हती. सगळे जणांना एकसारखा वाटा मिळायचा, कारण सगळ्यांची कामाची विभागणी झालेली होती. म्हातारे जरी असतील तरी त्यांनी आधी तरुण असताना शिकार केली असतील आणि आता येणारी पिढी, तरुण पिढी त्यांच्याकडे लक्ष द्यायची, त्यांना खाद्यान्न पुरवायची. त्याच्यामध्ये मी या शिकार केलेल्या शिकारीचा मालक आहे, ही भावना त्या लोकांमध्ये नव्हती. तर यालाच प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं संबोधन कार्ल मार्क्सने केलं आहे, अगदी सुरुवातीला जे कम्युनिझम होतं. आता याच्यानंतर काय झालं, या शिकारी आणि खाद्यान्न गोळा करण्याच्या अवस्थेनंतरची जी अवस्था आली, ती शेतीची अवस्था आली. आता शेतीमध्ये एक असा शेतीमध्ये काय आहे ना, की आपण जेव्हा परिश्रम करतो, शेतीमध्ये त्याची लागवड करतो आणि मग ते पीक कापतो कापणीला आलं की. तर याच्यामध्ये एक शक्यता आहे, की आपण त्या शेतीमधून इतकं जास्त उत्पन्न घेऊ शकतो, की जे आपल्या गरजेपेक्षा जास्त असू शकतं. म्हणजे शेतीमधून समजा मी परिश्रम करून 5 पोते तांदूळ उगवले आणि माझी वर्षभराची आवश्यकता फक्त 3च पोते असले, तर ते 2 पोते तांदूळ हे माझ्याकडे सरप्लस झाले. तर मग मी या सरप्लसचं काय करील? या सरप्लसला मी कोणाला तरी देईल आणि त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी घेईल. मला चांगले कपडे हवे असतील, मला चांगले शूज हवे असतील.
तर हे जे सरप्लस जेव्हा यायला लागलं आणि शेतीमध्ये जसं काल सांगितल्याप्रमाणे शेतीतलं उत्पन्न हे आपण साठवून ठेवू शकतो. तर जेव्हा सरप्लसचा फायदा काही लोकांना मिळायला लागला, तेव्हा एक स्वाभाविक प्रक्रिया काय झाली, की जास्तीत जास्त सरप्लस आपण तयार करावं आणि या जास्तीत जास्त सरप्लस कडून आपल्याला काही फायदा मिळेल म्हणजेच काय, संपत्ती साठवून ठेवायची. ही संकल्पना शेतीच्या आविष्कारानंतर किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा शेती लोक करायला लागले, त्याच्यानंतर ही संपत्ती साठवून ठेवण्याची संकल्पना लोकांच्या मनामध्ये आली. त्याच्यापूर्वी संपत्ती हा हा कन्सेप्टच नव्हता. ही संकल्पनाच नव्हती. आपल्याला किंवा आपल्या कबिलेला आवश्यक आहे तेवढी शिकार करून आणायची किंवा तेवढं खाद्यान्न गोळा करून आणायचं आणि मग ते संपलं की परत शिकारीला जायचं. कारण शिकार आपण फार मोठ्या प्रमाणात करून ठेवू शकत नाही. ते मांस सडायला लागतं, मांस खराब व्हायला लागतं. पण शेतीची सुरुवात झाल्यानंतर जास्तीत जास्त सरप्लस आपण तयार करावं, अशी संकल्पना लोकांच्या मनांमध्ये यायला लागली. आणि मग इथूनच जमिनीच्या मालकीपणा आपल्याकडे असावा या संकल्पनेची सुद्धा सुरुवात झाली. कारण याच्यापूर्वी जमिनीची मालकीचा काही उपयोगच नव्हता. जंगलात जायचं, शिकार करायची, खाद्यान्न गोळा करून आणायचं आणि त्या जंगलातलं खाद्यान्न संपलं, की मग नवीन जंगलाच्या शोधामध्ये जिथे आता आपल्याला खाद्यान्न मिळू शकेल, अशा जंगलाच्या शोधामध्ये परत फिरायचं. पण आता मात्र शेती करायला लागल्यामुळे स्थैर्य मानवी जीवनामध्ये आलं आणि जमीन ही आपल्या मालकीची असावी, ही संकल्पना अस्तित्वात आली आणि म्हणूनच इथून संपत्ती या संकल्पनेचा उगम झाला. संपत्तीचा उगम झाला, तसंच सरप्लस या संकल्पनेचा सुद्धा उगम झाला. आपल्याला आवश्यक असणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न करायचं आणि साठवून ठेवायचं आणि ते भविष्यामध्ये त्याचा उपयोग करायचा. त्याच्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी घ्यायचं. एक्सचेंज ज्याला म्हणतात. बार्टर एक्सचेंज सिस्टम. तर ह्या ज्या दोन संकल्पना जेव्हा आल्या, सरप्लस आणि संपत्ती साठवून ठेवणे, याच्यामुळेच आपण आता दुसऱ्याला आपला गुलाम बनवू शकून त्याच्याकडनं जास्तीत जास्त काम करायचं, पण सरप्लस मधलं आपण घ्यायचं कारण आपण जमिनीचे मालक आहे. ही संकल्पना सुद्धा अस्तित्वात आली आणि मग याच्यानंतरच आपण पाहतो की या प्रिमिटिव्ह कम्युनिझम नंतरच्या विकासाच्या टप्प्यामध्ये महत्वाचा टप्पा जो आलाय तो आहे गुलामगिरीचा टप्पा आणि या काळामध्ये मग इथे समाजाचे दोन भाग पडायला लागले. एक तर जमिनीचे मालक आणि गुलाम. तर जमिनीच्या मालकांकडे जमिनीची मालकी असल्यामुळे ते परिश्रम कमी करायचे, जास्तीत जास्त परिश्रम आपल्या गुलामांकडून करून घ्यायचे आणि मग जास्तीत जास्त लोकांना गुलाम करण्याकडे सुद्धा प्रवृत्ती वाढीस लागली. मग एक कबिला स्वतःला स्ट्रॉंग करून स्वतःचे शस्त्रास्त्र थोडेसे आणखी धारदार करून आणखी अत्याधुनिक करून दुसऱ्या कबिल्यावर आक्रमण करायला लागले. त्यांच्यातल्या त्या लोकांना पकडून गुलाम करायला लागले. त्यांच्याकडून जास्तीत जास्त कामं करून घ्यायला लागले आणि येणारं सरप्लस हे आपल्याकडे ठेवायला लागले आणि त्यांना फक्त तेवढंच खायला प्यायला द्यायचं जे की त्यांना जगण्यासाठी आवश्यक असतं. तर इथून समाजाचे दोन भाग झाले. इथून समाजाचे दोन क्लास झाले. एक हॅव आणि एक हॅव नॉट. आहे रे, नाही रे. आहे रे म्हणजे काय, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे जमिनीचा मालकी हक्क आहे, जे जास्तीत जास्त सरप्लस घेतात, परिश्रम मात्र करत नाही आणि मग याच्यातूनच आपल्याला समजतं की या दोन क्लासेस पैकी इथूनच क्लास स्ट्रगल, वर्ग संघर्षाला सुरुवात झाली आणि या दोघांपैकी आपण सहज समजू शकतो की यांच्यापैकी कोणता क्लास, कोणता वर्ग हे आणि कोणता वर्ग हे हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असेल. आहेरे वर्ग ज्यांच्याकडे जमिनीची मालकी होती, तो ऐशारामाचं, तुलनात्मक दृष्ट्या ऐशारामाचं जीवन जगत होता. जास्तीत जास्त जे सरप्लस होतं ते आपल्याकडे घेऊन घ्यायचं. त्यातलं अगदी जीवन जगेल एवढा भाग फक्त या गुलामांना द्यायचा आणि मग त्यांच्याकडनं जास्तीत जास्त परिश्रम करून घ्यायचं. तर इथून जी वर्गसंघर्षाची सुरुवात झाली, ती वर्गसंघर्षाची सुरुवात निरंतर सुरू राहिली असं मार्क्स आपल्याला म्हणतो. आता या गुलामगिरीच्या अवस्थेनंतर काय झालं, या गुलामगिरीचीच पुढची पायरी जी आहे, त्याला सरंजामशाही व्यवस्था म्हणतात. हे शेतीचे मालक आणि गुलाम हे छोट्या-छोट्या भागामध्ये त्यांची विभागणी झाली होती. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, काळाच्या ओघामध्ये काय झालं, की या सगळ्या छोट्या-छोट्या भागांना कंट्रोल करणारा एक राजा असावा
आणि मग या राजाच्या हाताखाली सरदार असावे, आणि मग या सरदाराच्या जमिनी असाव्या, आणि या सरदारांच्या जमिनीवरती गुलाम किंवा सर किंवा शेतकरी काम करतील. त्या सरदारांनी या शेतकऱ्यांकडून सरप्लस घ्यावं, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना थोडंसं खाद्यान्न द्यावं, जेणेकरून ते जिवंत राहतील, काम करू शकतील. आणि त्या सरप्लसच्या भरोशावर या सरंजामदारांनी आपली सेना तयार करावी, आणि या सेनेच्या मदतीने राजाला मदत करावी. म्हणजे राजा दुसऱ्या राजावर आक्रमण जेव्हा करतो तेव्हा त्याच्याकडे फार मोठी सेना राहील, आणि मग त्या राजाची जमीन सुद्धा तो जिंकू शकेल. म्हणजे काय, ही गुलामगिरीची अवस्थेतूनच हळूहळू सरंजामशाही अवस्थेचा विकास झाला. आणि या सरंजामशाही अवस्थेच्या विकासामागे मागे सुद्धा मूळ संकल्पना हीच होती, की काम करणाऱ्याकडून जास्तीत जास्त सरप्लस करून घ्यायचं, दुसऱ्या राजाच्या जमिनीवर सुद्धा आक्रमण करायचं, आणि ती जमीन सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायची, आपल्या नियंत्रणाखाली घ्यायची. म्हणजे काय, इथे सुद्धा या सरंजामशाही व्यवस्था ही अस्तित्वात येण्यामागचं मूळ कारण जर का कोणतं असेल, तर काल मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे ते सुद्धा आर्थिक कारणच होतं. कारण एका राजाला आपलं सैन्यबळ वाढवून, आणि आपलं सैन्यबळ कसं वाढेल, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची, जास्तीत जास्त अप्रत्यक्षपणे शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचं, ज्याला सर्फ म्हटलं जायचं युरोपामध्ये, त्यांचं शोषण करायचं, जास्तीत जास्त सरप्लस त्यांच्याकडून सरंजामदारांनी घ्यायचं, सरंजामदाराकडून राजांनी घ्यायचं, आणि मोठ्या प्रमाणात सैन्य उभं करायचं. तर यालाच म्हटलं जातं फ्युडलिझमची अवस्था. तर जो वर्ग संघर्ष इथे सुरू झाला बघा, इथे जे गुलाम होते ते काय आपलं आयुष्य आनंदाने जगत होते का? अर्थातच त्यांच्या मनामध्ये संघर्ष होता, की आपण परिश्रम करतो आणि आपल्या परिश्रमाचं फळ मात्र जास्तीत जास्त आपले मालक घेतात. आणि तीच अवस्था या सरंजामशाहीच्या अवस्थेमध्ये होती. शेतकऱ्यांचं शोषण केलं जायचं, आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक डिससॅटिस्फॅक्शन, अनहॅपीनेसची भावना होती. आणि नंतर काय झालं काळाच्या ओघामध्ये, हे बघा, प्रिमिटिव्ह कम्युनिझम पासून आपण स्लेव्हरी, गुलामगिरीची अवस्था, शेती अस्तित्वात आली, हे एक महत्वाचं कारण होतं ज्याच्यामुळे गुलामगिरीची अवस्था आली. आणि या गुलामगिरीच्या अवस्थेतूनच सरंजामशाहीची अवस्था ही विकसित झाली, हे आपण पाहिलंय. आता या सरंजामशाहीची अवस्था ही फार काळ युरोपमध्ये टिकली, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 14व्या-15व्या शतकापासून आपण रेनेसाबद्दल चर्चा केली आहे. रेनेसा सुरू झाला, आणि रेनेसा नंतरचा जो महत्वाचा टप्पा होता तो होता औद्योगिक क्रांती. आणि या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, की फॅक्टरीज तयार व्हायला लागल्या. शेतामध्ये जे लोक हाताने काम करत होते त्याच्याऐवजी आता मशिनरी यायला लागल्या. आणि या सरंजामशाहीच्या अवस्थेमध्ये शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बरेचसे जे शेतमजूर होते ते आता बेघर झाले, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आणि मग आणि जेव्हा त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं, त्याच कालखंडामध्ये शहरामध्ये फॅक्टरीची सुरुवात व्हायला लागली होती. आणि मग हे जे शेतीवरून ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे, असं शेतमजूर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये स्थलांतरित झाले. आणि मग हे दे वेर अवेलेबल एज अ चीप लेबर, एक स्वस्त मजूर म्हणून मग ते फॅक्टरीमध्ये उपलब्ध व्हायला लागले, आणि मग त्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात काम करून घेण्यात यायचं. तर जे फुडल लॉर्ड होते त्यातले काहीतर कॅपिटलिस्ट झाले, किंवा मग जे बुद्धिमान होते, ज्यांनी संपत्ती जमा करून फॅक्टरी हळूहळू सुरू केल्या, ते लोक कॅपिटलिस्ट झाले. तर आता आपण पाहतो की सत्तेचं जे केंद्र होतं ते या सरंजामशाही सरदारांकडून हळूहळू कॅपिटलिस्ट लोकांकडे यायला लागलं, ज्यांच्याकडे संपत्ती होती, ज्यांनी फॅक्टरी सुरू करायला केली होती. आणि मग हे हळूहळू फॅक्टरी सुरू करणारे फॅक्टरीचे मालक जे होते ते राजांना आणि राजदरबारातील लोकांना आपल्या हाताशी धरत, आणि आपल्याला सोयीस्कर नियम ते करत. म्हणजे काय, जी प्रशासन व्यवस्था असते ती प्रशासन व्यवस्था या काळखंडामध्ये सरंजामशाहीला समर्थक होती, सरंजामशाहीच्या हिताचं रक्षण करणारी होती, अप्पर क्लासचं रक्षण करणारी होती, आहेरे लोकांचं रक्षण करणारी होती. ती सरंजामशाहीची व्यवस्था या कॅपिटलिझम, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जे फॅक्टरीचे मालक असतात त्यांच्या हिताचं रक्षण करणारी झाली. म्हणजे काय, जी शासन व्यवस्था असते ती शासन व्यवस्था नेहमी आहेरे या ग्रुपच्या हिताची रक्षा करणारी असते. इट ऑलवेज ट्राय टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द अप्पर क्लास, नॉट द लोअर क्लास. लोअर क्लासचं शोषण होत राहतं, आणि या शोषणाच्या व्यवस्थेचं अध्ययन करूनच कार्ल मार्क्सने आपले विचार मांडले आहे. जसं मी काल सांगितलं तुम्हाला,
की ज्या काळामध्ये कार्ल मार्क्स हा इंग्लंडला राहत होता त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरण होत होतं. आणि या औद्योगिकरण आणि शहरीकरणामध्ये जे मजुरांचं शोषण व्हायचं त्याचं अध्ययन कार्ल मार्क्सने केलं. तर आता ही कॅपिटलिझमची व्यवस्था अस्तित्वात आली कार्ल मार्क्सच्या कालखंडामध्ये, ती आता पण आहे. फॅक्टरीज आहे, तिथे जे मजूर असतात त्यांना भरपूर काम करावं लागतं. त्या तुलनेत जे फॅक्टरीचे मालक असतात ते कमी काम करतात, पण त्यांच्याकडे संपत्तीचे ते मालक असल्यामुळे ती फॅक्टरीची जमीन, ती फॅक्टरी, ती मशिनरी ही ही त्यांच्या मालकीची असल्यामुळे जास्त प्रॉफिट मात्र त्यांना जातं. तर आता याचा पुढचा टप्पा काय राहिलाय? तर या पुढच्या टप्प्यालाच कार्ल मार्क्सने म्हटलं आहे, किंवा कार्ल मार्क्सचं जे आहे एक त्याच्या शिकवणीचा जो एक महत्वाचा भाग आहे तो आहे प्रिडिक्शन ऑफ सायंटिफिक सोशलिझम, शास्त्रीय समाजवादाचं भविष्य. तर या कॅपिटलिझमच्या अवस्थेमध्येच कार्ल मार्क्स सांगतो की हळूहळू काय होईल, की प्रोडक्शन खूप वाढेल आणि या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ज्या कामगारांचं शोषण होत आहे त्यांना आपल्या शोषणाची जाणीव हळूहळू होईल, ते संघटित होतील आणि मग इथे राज्यक्रांती होईल. भांडवलशाही व्यवस्था आणि त्या भांडवलशाही व्यवस्थेला समर्थन करणारे सरकार हे संघटित झालेले कामगार उन्मळून फेकून देतील आणि मग या राज्यक्रांतीतून एक नवीन समाजवाद अस्तित्वात येईल, ज्याला तो सायंटिफिक सोशलिझम असं म्हणतो, शास्त्रीय समाजवाद असं म्हणतो. आणि तो शास्त्रीय समाजवाद काही प्रमाणात या प्रिमिटिव्ह कम्युनिझम सारखा राहील. प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये सरप्लसची संकल्पना नव्हती. प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये कोणीही उच्च नीच नव्हतं, कोणीही कोणाचं गुलाम नव्हतं. जे काही उत्पन्न व्हायचं ते उत्पन्न सगळ्यांना समान वाटलं जायचं. इथे काही लोक शिकार करायचे पण काही लोक शिकार करायचे नाही, पण त्यांना सुद्धा हिस्सा मिळायचा. तर सायंटिफिक सोशलिझम मध्ये सुद्धा काय होईल, की सगळेजण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे काम करतील, पण सगळ्यांना आपल्या आवश्यकतेप्रमाणे साधन मिळतील. म्हणजे काय, एक व्यक्ती सशक्त आहे, बुद्धिमान आहे, तर तो बराच काम करेल. पण असं नाही की त्यांनी केलेलं उत्पन्न किंवा त्यांनी केलेल्या कामाचा मालक तो एकटाच राहील. तर त्याचा समाजाला फायदा होईल. असं होऊ शकतं की एक व्यक्ती फार बिमार आहे. तो काम करू शकत नाही. तर त्याला सुद्धा सपोर्ट समाज करेल. तर या सायंटिफिक सोशलिझम हे अस्तित्वात येईल असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. तर हे महत्वाच्या गोष्टी, बघा हे सायकल जर का तुम्ही व्यवस्थित समजले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगून झाल्या, थोडंसं रिपिटेशनच होईल आता, पण तरी पण मी सांगतो. कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी क्लास स्ट्रगल याची चर्चा आपण केलीच आहे, जेव्हा मी तुम्हाला सायकल समजवत होतो, की जेव्हा शेती अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर जेव्हा गुलामगिरीची अवस्था अस्तित्वात आली, तेव्हापासून वर्ग संघर्षाला सुरुवात झाली. समाजामध्ये दोन वर्ग अस्तित्वात आले, शेतीचे मालक आणि शेतमजूर. आणि त्याच्यानंतरच मग फ्युडलिझमच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा सरंजामदार आणि शेतकरी हे दोन वर्ग होते आणि यांच्यामध्ये नेहमी संघर्ष होत असतो. कॅपिटलिझम मध्ये, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कारखान्याचे मालक आणि कारखान्यामध्ये काम करणारे मजूर यांच्यामध्ये संघर्ष होत असतो. तर समाजाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, अगदी सुरुवातीची अवस्था सोडली तर, किंवा आता जे कार्ल मार्क्सचं जे स्वप्न होतं सायंटिफिक सोशलिझम जे येईल, तर त्या अवस्था जर का सोडल्या तर समाजाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये क्लास स्ट्रगल असतो, वर्ग संघर्ष असतो, हे त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये सोशल डार्विनिझमचा सिद्धांत कार्ल मार्क्सने सांगितला. सोशल डार्विनिझमचा सिद्धांत जर का तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यामध्ये सांगतो की या प्राणी जगतामध्ये संघर्ष आहे. प्रत्येक जीव हा संघर्ष करून दुसऱ्याच्या हक्काला अ, त्याच्याकडून स्नॅच करून, त्याच्याकडून हिसकावून घेऊन जगत असतो. उदाहरणार्थ जर का शाकाहारी प्राण्यांना जगायचं असेल तर त्यांना जे झाडं झुडपं असतात ते खावे लागतात. मांसाहारी प्राण्यांना जगायचं असेल तर शाकाहारी प्राण्यांची शिकार करून त्यांना जगावं लागतं. तर या सृष्टीचा हा नियम आहे की प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याशी संघर्षमय असतो. तर हे तर झालं प्राणी जगतामधलं. पण हाच प्राणी जगतामधला प्रमेय कार्ल मार्क्सनी मनुष्याच्या समाजाला सुद्धा लावला आणि सांगितलं की इथे सुद्धा सोशल डार्विनिझम आहे. साधने कमी असतात आणि जास्तीत जास्त साधने हे आपल्या अधिकाराखाली असावी यासाठी मनुष्य एक दुसऱ्याशी संघर्ष करत राहतो. आणि मनुष्य एक दुसऱ्याशी संघर्ष करत राहिल्यामुळे संघर्ष हा प्राणीसृष्टीमध्ये, तसाच मनुष्याच्या ग्रुपमध्ये, मनुष्याच्या समाजामध्ये सुद्धा अपरिहार्य आहे. त्याला आपण अवॉइड करू शकत नाही. जसं आपण इथे पाहिलं की सरंजामशाही व्यवस्था हे आपसात हात मिळवायचे राजा आणि सरंजाम, आणि शेतकऱ्यांना आपल्या साधनांपासून वंचित ठेवायचे, त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त मोबदला स्वतः घ्यायचे.
इथे सुद्धा स्लेव्हरीमध्ये जे शेतीचे मालक होते ते आपसात हातमिळवणी करायचे आणि शेतकऱ्यांचं शोषण करायचे. कॅपिटलिझम मध्ये सुद्धा वर्गसंघर्ष तर आहेच, इथे सुद्धा सोशल डार्विनिझम आहे. जे कॅपिटलिस्ट आहे ते जास्तीत जास्त उत्पादनाचा हिस्सा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या विरुद्ध कामगारांचे मग आंदोलनं होतात, कामगार संघटित होतात आणि मग त्याच्यामध्ये उत्पादनात मध्ये आमचा हिस्सा आम्हाला पाहिजे यासाठी संघर्ष करतात. तर यालाच सोशल डार्विनिझम असं म्हणतात, असं असं कार्ल मार्क्स म्हणतो, समाजामधला असणारा संघर्ष. क्लास स्ट्रगल काय शब्द मी तुम्हाला सांगितलं. हा. मार्क्स आणि हेगेलच्या विचारामधले फरक आपण कालच पाहिले की हेगेल हा संघर्ष असतो पण तो वैचारिक संघर्षाला जास्त महत्व देतो आणि या वैचारिक संघर्षामुळे माणसाचे विकास होत असते असं तो सांगतो. आणि याच्या व्यतिरिक्त कार्ल मार्क्स मात्र उत्पादनाच्या प्रक्रियेतल्या संघर्षाबद्दल सांगतो. थिसिस अँटिथिसिस सिंथेसिस सांगितलं, यालाच तो डायलेक्टिक्स म्हटलं जातं. हे पण सांगितलं. सरप्लस बद्दल मी तुम्हाला सांगितलं, क्लास फॉर्मेशन झालं हे पण सांगितलं. लँडलॉर्ड, हां, द मॉडर्न स्टेट, हां, वेल, सायंटिफिक सोशलिझम. हां, सायंटिफिक सोशलिझम बद्दल सुद्धा मी सांगितलं की जे सायंटिफिक सोशलिझम जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा दोन क्लास, दोन वेगळे वर्ग राहणार नाही, वर्ग संघर्ष राहणार नाही, कारण सगळे समान राहतील. वर्ग संघर्ष तेव्हाच होतो जेव्हा काही लोकांच्या हाती संपत्ती आणि काही लोकांच्या हाती काहीही नसतं, तेव्हा वर्ग संघर्ष मात्र होतो. पण जेव्हा सगळ्यांना समान हिस्सा मिळेल तेव्हा मात्र वर्ग संघर्ष होणार नाही. आणि असा वर्ग संघर्ष जर का नसला तर आपल्याला प्रशासकीय व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात असणे सुद्धा आवश्यक राहणार नाही. बघा आता गुन्हेगारीचं कालमागच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीचं प्रमाण हे आहे, गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असण्यामागचं कारण आहे आर्थिक विषमता. ज्या व्यक्तीला खायला प्यायला मिळत नाही किंवा ज्या व्यक्तीकडे काही संपत्ती नसते तो सर्वसाधारणतः जो संपन्न व्यक्ती असतो त्याच्यावर आक्रमण करतो, चोऱ्या करतो किंवा डकेती करतो. आणि या संपन्न व्यक्तीला चोरी डकेतीपासून वाचवण्यासाठी पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. तर पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था सुद्धा मागच्या दृष्टिकोनातून श्रीमंतांचं रक्षण करण्यासाठी आलेली आहे. जर का श्रीमंत गरीब हा भेदभावच राहणार नाही तर कदाचित आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पोलीस व्यवस्था न्यायव्यवस्थेची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे स्टेट, ज्याला म्हणतात ना स्टेट, स्टेट कशाला म्हणतात, जे प्रशासकीय व्यवस्था राहते, तर ती ते स्टेटच राहणार नाही, त्याचं अस्तित्वच राहणार नाही किंवा त्याची फार आवश्यकता राहणार नाही असं मार्क्स म्हणतो. अर्थात पूर्णपणे ते नाहीसं होईल असं नाही, कारण डेव्हलपमेंटचे कामं, विकासाचे कामं हे स्टेटला करावी लागतील लोकांच्या भल्यासाठी. पण अर्थात त्याचं समाजामधला संघर्ष नसल्यामुळे आता तिथे फार मोठ्या प्रमाणात स्टेटचं अस्तित्व किंवा स्टेटचं इंटरव्हेन्शन हे राहणार नाही. हां. जेव्हा क्रांती होते आणि कामगार हे भांडवलशाही व्यवस्थेला उन्मळून फेकून देतात, तेव्हा काही काळ का होईना डिक्टेटरशिप, हुकुमशाही अस्तित्वात येईल. पण हळू ही हुकुमशाहीची जागा समाजवादाने किंवा कम्युनिस्ट या प्रणालीनी, या शासन व्यवस्थेनी रिप्लेस होईल. या शासन कम्युनिस्टच्या हातामध्ये सगळं प्रशासन जाईल, असं कार्ल मार्क्स स्वप्न बघतो. प्रायव्हेट प्रॉपर्टी हे राहणार नाही, कोणाचीही प्रायव्हेट प्रॉपर्टी राहणार नाही. सायंटिफिक सोशलिझम मी सांगितलं मी. हा, बरं. तर हे तीन महत्वाच्या गोष्टी जर का तुम्हाला समजल्या असेल तर कार्ल मार्क्सचे विचार तुम्हाला बऱ्यापैकी समजले असं मी समजतो. फर्स्ट इज मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन, देन नेक्स्ट इज क्लास स्ट्रगल अँड थर्ड इज फ्युचर ऑफ सायंटिफिक सोशलिझम. हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता कार्ल मार्क्सच्या विचारावर काही क्रिटिसिझम जर का आपल्याला करायचं असेल तर कार्ल मार्क्स हा मनुष्याच्या व्यवहाराकडे, त्याच्या वागण्याकडे एकाच दृष्टिकोनातून बघतो. प्रत्येक गोष्टीमागे फक्त आर्थिकच कारण महत्वाचं असतं हे चुकीचं आहे. आर्थिक कारणाव्यतिरिक्त सुद्धा इतर कारणे असतात. मी आता शिकवतो, मला अर्थात मला जर का त्यानं बंद केले विद्यापीठाने तर मी शिकवणं सोडून दुसरं काहीतरी मला करावं लागेल, कारण पैसा आवश्यक असतो. पण नुसता पैसाच हा काही माझ्या शिकवण्यामागचं कारण आहे असं जर का म्हटलं तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होईल. मला शिकवणं आवडत पण असेल असं पण होऊ शकतं, आय मे लाईक माय प्रोफेशन. तर या गोष्टीकडे मात्र कार्ल मार्क्स दुर्लक्ष करतो. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे काही आर्थिक कारण असतंच, फक्तच आर्थिक कारण असतं. हे थोडंसं चुकीचं होतं बरेचदा, कारण एकाच कृतीमागे एकापेक्षा अधिक कारणे असू शकतात. तसंच कार्ल मार्क्स म्हणतो की सगळ्या आर्थिक परिस्थिती बदलली की सगळ्या गोष्टी बदलतात. तो विचारांना जास्त महत्त्व देत नाही, पण विचार सुद्धा मनुष्याचं जीवन परिवर्तन किंवा सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आवश्यक असतं. हे आपण आहे आपल्याला समजतं इतिहासाच्या अध्ययनातून.
अं, धर्माबाबत मार्क्सचे विचार आहे की धर्माची संकल्पना सुद्धा हे एका अप्पर क्लासच्या इंटरेस्टला प्रोटेक्ट करण्यासाठी आलेली आहे, त्यामुळे धर्माला तो रिजेक्ट करतो. पण ते सुद्धा बरेचदा मला चुकीचं वाटतं, कारण धर्म सुद्धा हा एक बहुआयामी अँगल असतो धर्मामध्ये. त्याच्यानंतर रिव्होल्युशनमुळेच बदल येतात समाजामध्ये असं तो सांगतो. पण असं रिव्होल्युशनमुळेच प्रत्येक ठिकाणी बदल आला असं काही झालेलं नाही. काही काही ठिकाणी ग्रॅज्युअल, ज्याला रिफॉर्मेशन म्हणतात ना, हळूहळू सुधारणा येऊन सुद्धा सामाजिक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. एक ना एक दिवस सगळ्या जगभरातले कामगार एक होतील असं जे त्याचं स्वप्न होतं ते सुद्धा चुकीचं ठरलं आहे. आणि कामगारच ह्या रिव्होल्युशन मध्ये पुढे राहतील. ते रशियामध्ये जरी खरं ठरलं, रशियामध्ये 1917 मध्ये राज्यक्रांती झाली आणि कम्युनिस्ट सरकार आलं, पण चायनामध्ये जे कम्युनिस्ट सरकार आलं ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने आलं. तसंच एक ना एक दिवस कामगार आपल्या शोषणाबद्दल जागरूक होऊन जगातले सगळे कामगार एकत्र हातमिळवणी करून या भांडवलशाही व्यवस्थेची राखरांगोळी करतील असं जे कार्ल मार्क्सने म्हटलं होतं ते चुकीचे ठरलंय. कारण आपण पाहिलं कार्ल मार्क्सच्या नंतर जे प्रथम आणि द्वितीय महायुद्ध झालं, तर त्या प्रथम आणि द्वितीय महायुद्धामध्ये प्रत्येक देशाच्या कामगारांनी आपल्या सरकाराला समर्थन केलं. उदाहरणार्थ, जर्मनीच्या कामगारांनी जर्मनाच्या सरकारासाठी काम केलं आणि रशियाच्या कामगारांनी रशियाच्या सरकारसाठी काम केलं. इंग्लंडच्या कामगारांनी इंग्लंडच्या सरकारसाठी काम केलं आणि कार्ल मार्क्सच्या माध्यम दृष्टिकोनातून जर्मनी आणि इंग्लंड हे दोन्ही सरकार भांडवलशाही व्यवस्थेचे प्रतीक होते. पण तरी आपल्या भांडवलशाही व्यवस्थेचे प्रतीक असणाऱ्या सरकाराला या दोन्ही देशाच्या कामगारांनी समर्थन केलं. त्यामुळे कार्ल मार्क्सचं जे स्वप्न होतं ते थोडंसं इम्प्रॅक्टिकल होतं का असं बरेच लोक म्हणायला लागतात. आणि भांडवलशाही व्यवस्थेमध्ये फक्त शोषणच होतं असं नाही. उदाहरणार्थ, नंतर आपण पाहतो की कार्ल मार्क्सच्या कालखंडापासून आजच्या कालखंडामध्ये कामगारांच्या आयुष्यामध्ये बरेच बदलाव आलेले दिसतात. त्यांना विकली सुट्टी मिळते, आजकाल तर 5 दिवसाचाच वर्क असतो. तर तसंच 8 तासाचंच ठरवण्यात आलं की 8 तासच काम करून घेण्यात यावं. आणि त्याच्यानंतर त्यांना सुट्या असाव्या, त्यांना प्रोटेक्शन असावं, वगैरे वगैरे. त्यामुळे फक्त क्रांती होऊन कम्युनिस्ट व्यवस्था आणणंच, यामुळेच कामगारांचं आयुष्य बदलेल, हे जे कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं ते सुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा काही बदल होत गेले, ज्याच्यामध्ये कामगारांना योग्य ती जागा, योग्य ती स्पेस, त्यांच्या भल्याचं रक्षण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अस्तित्वात आल्या. पण एवढं जरी असलं तरी कार्ल मार्क्स हा पूर्णपणे फेल्युअर आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण कामगारांचं आयुष्य सुद्धा महत्वाचं असतं. कामगारांच्या आवडी निवडी, त्यांच्या गरजा सुद्धा महत्वाच्या असतात. याची जाणीव समाजाला फार मोठ्या प्रमाणात करून देण्याचं महत्वाचं योगदान हे कार्ल मार्क्स आणि त्याच्या विचारसरणीने केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अं, तर बरेचदा असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सनी बऱ्याचशा गोष्टी आधीच घेतलेल्या होत्या आपल्या मनामध्ये, आणि मग आपल्या गृहीतकाला समर्थन करणारे ज्या गोष्टी इतिहासामध्ये मिळतात त्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या, आणि त्याच्यामुळे त्याचं जे लिखाण आहे ते पूर्णपणे सायंटिफिक किंवा ज्याला म्हणतात ना निष्पक्ष इतिहासाचा दृष्टिकोन कार्ल मार्क्स आपल्याला देत नाही, असा आक्षेप कार्ल मार्क्सवर घेण्यात येतो. पण तरी सुद्धा त्यांनी जो दृष्टिकोन इतिहास लेखनाला दिला तो दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्याच्यानंतरच मग कामगारांबद्दल लिखाण, त्यांचा इतिहास शोधून काढणं, किंवा त्यांच्या ज्या आवश्यकता असतात त्याला योग्य ते स्थान देणं, हे इतिहासामध्ये म्हणा, अर्थशास्त्रामध्ये म्हणा किंवा साहित्यामध्ये या विचारसरणीला महत्वाचं स्थान मिळायला लागलं. तर आता एक समअप करायचं म्हणजे, कार्ल मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक घटनांमागे काही ना काही आर्थिक कारण असतं. इतिहासामध्ये प्रत्येक ठिकाणी वर्गसंघर्ष असतो. अ, अ, इतिहासामध्ये जे आहेरे वर्ग असतो, जो 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 हायर क्लास असतो, तो खालच्या वर्गाचं नेहमी शोषण करत राहतो. अ, अशा पद्धतीने आपल्याला कार्ल मार्क्सच्या लिखाणाचं समिंग अप करता येईल, निष्कर्ष काढता येईल. तर इथे क्लासिकल मार्क्सिझम संपलं. तुम्हाला जर का काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता.